आणि महत्त्वाची बातमी, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपनं भूकंप घडवला असून ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसलेला आहे। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मेगा इनकमिंग झालं। मनसेचे दिनकर पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर काँग्रेसच्या शाहू खैरेंचा देखील भाजपमध्ये प्रवेश झालाय। बुधवारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली। दुसऱ्याच दिवशी भाजपने नाशिकमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला। नाशिकमध्ये मनसेचे मोठे नेते दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। दिनकर पाटलांसह 3 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं। ठाकरे बंधूंच्या घोषणेच्या 48 तासात भाजपनं दोन्ही पक्षांमध्ये भूकंप घडवला। भाजप पक्षप्रवेश करताना दिनकर पाटलांच्या तोंडी फक्त विकासाचा शब्द होता। फक्त विकासासाठी, विकास व्हावा यासाठी। काल आपण एकत्र आले त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही, फक्त विकासासाठी चाललो। राज ठाकरे यांच्या सोबत तुम्ही व्यासपीठावर भाषणासाठी होतात, आज भाजपात येण्याची काय जबाबदारी, का बरं? नाही, मी साहेबांवर नाराज नाहीये, फक्त मी विकासासाठी आम्ही सर्व प्रवेश करतोय। याच दिनकर पाटलांनी बुधवारी ठाकरे बंधूंच्या पक्षप्रवेशादरम्यान जल्लोषही केला आणि पेढेही वाटले। विशेष म्हणजे 48 तासात असं काय घडलं की त्यांनी विकासासाठी पक्षप्रवेश केला, असा प्रश्न विचारल्यावर दिनकर पाटील काय म्हणतायत ते पहा। मनसेनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल एकत्र आल्यानंतर आपण जल्लोष साजरा केला होता आणि अवघ्या 24 तासात काय घडलं असं? त्याच्यावर काही बोलायचं नाही, मी फक्त विकासासाठी चाललो एवढंच सांगेन। तर याच दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 माजी महापौर आणि काँग्रेसच्या शाहू खैरेंनी पक्षप्रवेश केला। भाजपमध्ये या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला। पक्षप्रवेशाआधी मंत्री गिरीश महाजन पक्षप्रवेशाच्या ठिकाणी येताच काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत इथे गोंधळ घातला होता। यावेळी एका ठिकाणी पक्षप्रवेश तर दुसऱ्या ठिकाणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता। प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाहीये। मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल। अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे। 3 वाघ आहेत, विनायक पांडे माजी महापौर आहेत आणि दिनकर पाटील मनसेतून त्याच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत। विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या आधीच ठाकरेंच्या शिवसेनेमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली। मी 4-5 दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो। राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे, बरं बघतो म्हणे, मी करतो। त्यांचा रिप्लाय काही आला नाही, तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला का बाबा भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा। काल दुपारपर्यंत ते शिवसेना मनसेची युती झाली म्हणून जल्लोष करत होते हे लोक। कसा विश्वास ठेवायचा कोणावर? तर भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशांवरून बुधवारी राज ठाकरे यांनी टोला लगावला होता। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत, त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? जसे कुत्रे पकडायच्या गाड्या असतात ना, पिंजरे, तसे पिंजरे भारतीय जनता पक्षानं लावलेल्या आहेत। एकतर शिंद्यांची पोरं जी आहेत आता ते अनावरस आहेत, स्वतःची पोरं नाही, ते अनावरस आहे। पिंजरा चित्रपटामध्ये मास्तरची अवस्था जशी झाली होती तशी अवस्था संजय राऊत आणि उभाटा गटाची झालेली आहे। भाजपमधील पक्षप्रवेशावरून भाऊक होत फरांदेंचा उद्वेग पाहायला मिळाला। देवयानी फरांदेंसह पदाधिकाऱ्यांचा विरोध असताना सुद्धा नाशिकमध्ये भाजपत पक्षप्रवेश झाले। पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय नको ही माझी भूमिका असल्याचं देवयानी फरांदे म्हणाल्यात। कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर ते योग्य नाही असंही फरांदे यांनी म्हटलंय। पालिका निवडणुकांच्या तोंडावर नाशिकचं राजकारण ढवळून निघाले। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत नाशकात मोठे प्रवेश झाले। काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केला होता।
यावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय नको असं म्हणत देवयानी फरांदे या भावूक झाल्या. मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही. पक्षाच्या दृष्टिकोनातून प्रवेश होतो, पक्ष मोठा होतो, परंतु पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतांवरती अन्याय व्हायला नाही पाहिजे, एवढीच भूमिका मी मांडत होते. दरम्यान तिकिटासाठी काही दलालांनी स्वार्थाचं राजकारण केल्याचं फरांदेंनी म्हटलंय. काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे. मला कोणी कोंडीत पकडत असेल, ज्यांना पकडायचं असेल त्यांनी मला जरूर पकडावं, मी त्याला कशालाही घाबरत नाही. मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता. मंत्री गिरीश महाजनांना चुकीचं ब्रीफिंग केलं असून त्यांच्यावर माझी नाराजी नसल्याचंही देवयानी फरांदेंनी म्हटलंय. माझी भूमिका अशासाठी होती की मला ह्या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या डोळ्यासमोर चित्र होतं की ह्या मतदारसंघामधून 4ही प्रवेशाचे झाले नसते तरी भारतीय जनता पार्टीचं कमळ निवडून येणार होता, हा माझा विश्वास होता. मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे. बबलू शेलारचा प्रवेश झाला होता ते पॅनल 100% निवडून आणलं होतं. पक्ष प्रवेशाला विरोध केला नसल्याचंही देवयानी फरांदे म्हणाले. विरोध करण्यापेक्षा माझं मत त्या मतदारसंघाची आमदार म्हणून असं होतं की त्या ठिकाणी एक अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता आणि आमचे उर्वरित जे सर्व उमेदवार होते आणि त्यांना घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन शेलार आणि पक्षाचे 3 असं जर पॅनल केलं गेलं असतं तर ते 100% निवडले जाणार होतं. माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवयानी फरांदेंना गहिवरून आल्याचं पाहायला मिळालं. प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती आहे. प्रशांत जगतापांचा आजच पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. कालच प्रशांत जगतापांनी शरद पवारांच्या पक्षाचा राजीनामा दिलाय. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत असताना प्रशांत जगतापांनी पवारांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेले प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. जगताप यांनी 27 वर्षांनंतर शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर पुणे महापालिकेची निवडणूक लढणार असल्याचं सांगत पुरोगामी विचार सोडणार नसल्याचं जाहीर केलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे. मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही. मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे. कुणाच्याही बरोबर संधान साधलेलं नाही. मी कुणाबरोबरही चर्चा केलेली नाही. माझे एथिक्स मला असे सांगत होते की पहिलं आपण राजीनामा देऊन बाहेर पडावं. राहता राहिला विषय मला कुणाकुणाचे कॉल्स येऊन गेले. त्याच्यामध्ये मी ते मान्य सुप्रियाताई सुळे आणि मान्य शशिकांत शिंदे साहेब यांना प्रामाणिकपणे सांगितले, कळलं का. पण या सगळ्या संदर्भामध्ये मी भाजपमध्ये भविष्यात कधी जाणार नाही हे मात्र जाहीर केलं. प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना दोन्ही शिवसेनेकडून निमंत्रण आलं होतं. मात्र वैचारिक भूमिका पाहता त्यांनी काँग्रेसला पसंती दिल्याचं समजतंय. मुंबईतील काँग्रेस भवनात पुणे महापालिका निवडणूक आणि जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुण्याचे प्रभारी सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित आहेत. आणि आजच प्रशांत जगताप मुंबईत दाखल झाल्यानं त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचं मानलं जातंय. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांना शुभेच्छा देताना रोज नई सुबह होती है असं म्हटलंय. त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती है. अडचण काय होती ताई? पण तरी राजीनामा दिलाय, पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का? रोज नई सुबह होती है. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये वापरलेल्या बडवे या शब्दावरून पंढरपुरातील एक तरुण भडकला.
पंढरपूरमधल्या या तरुणाने शेलारांना फोन केला. बडव्यांचं नाव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही असं हा तरुण शेलारांना म्हणालाय. भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या बडवे या शब्दावरून पंढरपुरातील एक तरुण भडकला आणि त्यानं थेट आशिष शेलार यांनाच फोन लावला. बडवे म्हणून बोलतो, आम्ही बीजेपीला मानणारे माणसं आहेत. बीजेपीला मतदान करतो पंढरपुरात आम्ही. आज काँग्रेसच्या काळात मंदिर ताब्यात आमचं काढून घेतलं. त्याच्यानंतर 2014 पासून आजपर्यंत आम्ही अक्षरशः आमच्या लोकांना भिकेला लावलोय त्या काँग्रेसनी, म्हणून आम्ही बीजेपीचा हात धरला. तर बीजेपी आमच्या डोंगरावर लाथा घालायला लागली. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो साहेब, बडव्यांचं ऐका बडव्यांचं नाव घ्यायचं अधिकार कोणालाच नाही. बडव्यांचा इतिहास खरंच तुम्ही एकदा माहिती करून घ्या. आज अफजल खान इथं स्वारी करून आला होता, औरंगजेब आला होता. प्लेगच्या काळामध्ये मंदिराचं संरक्षण बडव्यांनी केलंय. राज ठाकरेंवर टीका करताना शेलार यांनी बडवे हा शब्द वापरला होता. मातोश्रीच्या विठ्ठलाला घेणारे बडवे कोण हे राज ठाकरेंनी स्पष्ट करावं असं चॅलेंज शेलारांनी दिलं होतं. तुम्ही म्हणाला होता मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, कोण आहे बडवे? आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतोय, हे बडवे कोण? तुम्ही राज ठाकरेजी म्हणाला होता. आज हे प्रश्न संयुक्तिक आहेत, याचं उत्तर मनसेला द्यावं लागेल. शेलारांच्या याच वक्तव्यावर चिडून पंढरपुरातील तरुणानं नाराजी व्यक्त केली. त्यानंतर शेलारांनीही त्याचं स्पष्टीकरण दिलं. मी बडव्यांच्या विरोधात बोललेलो नाही. नंबर 1 मी ते तुम्हाला लिहून दिलंय. 2 मी जे बोललो ते राज ठाकरे पार्टी सोडताना तो बडव्यांवर बोलला आहे. कोण? राज ठाकरे. मान्य 100%. हा 2. 3 मी त्यांना तुमच्यासारखंच राज ठाकरेंनी बडव्यांचा उल्लेख केलाय त्याचं क्रिटिसाइज करतोय, आलोचना करतोय. तुम्ही कुठल्या बडव्यांबद्दल बोला हा प्रश्न विचारतोय. काय झालं साहेब ऐका, आता तुम्ही ऐकूनच येत नाही. बरोबर शांतपणे ऐकून घ्या, मग तुम्ही बोला, ऐकतो मी. तुमचा हा समज आहे की मी बडव्यांच्या विरोधात बोललो, हे नाही. राज ठाकरे पक्ष सुरू करताना या माझ्या विठ्ठलाला बडव्यांपासून मुक्त करायचं असं म्हणाले. का म्हणाले? कोणाबद्दल बोलले? ते बडवे कोण हे राज ठाकरेंनी सांगा. आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय, मी तुमची बाजू घेतोय, मी तुमच्या विरोधात नाही बोलत आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. मुंबईमधल्या दादर परिसरात उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे अशा आशयाचे बॅनर झळकले. या बॅनरवरून आता मुंबईमध्ये वाद पेटलाय. मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे असा इशारा संदीप देशपांडेंनी आपल्या पोस्टमधून दिलाय. मुंबईतील दादर परिसरात उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे अशा आशयाचे बॅनर झळकले. या बॅनरवरून आता मुंबईत वाद पेटलाय. उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे या बॅनर नंतर मनसे मैदानात उतरली. या बॅनरला उत्तर देत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट केली. मराठीचा अपमान केला तर नाही बटोगे तो भी पिटोगे असा इशाराच संदीप देशपांडे यांनी आपल्या पोस्टमधून दिलाय. भारतीय जनता पार्टी सत्ता में है, 1 साल से हम पीटे जा रहे हैं महाराष्ट्र में. अपनी ताकत बनाइए. उत्तर भारतीय विकास सेना एक राजनीतिक मंच है, यहां तक कि जैन, गुजराती, मारवाड़ी, राजस्थानी समाज एक साथ आइए. इनको तो जवाब हम चुनाव के बाद देंगे. ईंट का जवाब पत्थर से नहीं लोहे से दिया जाएगा. हमारे समाज जो बटा हुआ था ना, आज संगठित हो रहा है. राज ठाकरे पर केस लगा है. 16 जनवरी को आ जाना, हाजिरी देना. महत्वाचा मेसेज मला आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केला तर तुम्ही बटा नाही तर नाही बटा, नाही बटोगे तो भी पिटोगे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही. हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या AI जनरेट केलेली माकडं आहेत. त्या माकडांच्या AI जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत. असं काही होत नसतं. मुंबईमध्ये उत्तर भारतीय, मराठी माणूस, पाकिस्तानी माणूस, आता हे सगळे जे काही नवीन नवीन प्रकार आहेत ते समोर येतील. मुंबईमध्ये प्रत्येक राहणारा माणूस जो अनेक वर्षापासून आहे त्याचा अधिकार निश्चित मुंबईवर आहे. म्हणून पोस्टर लावल्याने, बॅनर लावल्याने काही मतामध्ये परिवर्तन होतं असं मानणारे आम्ही नाही. उद्धव ठाकरेंनी युतीच्या मंचावरून मराठी जनतेला फुटाल तर संपून जाल असा इशारा दिला होता. आता या बॅनरवरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
ठाकरेंमुळे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असं संजय राऊतांनी म्हटलं. नाहीतर तुकडा पाडून लहानशा तुकड्याचे सीएम व्हावे लागलं असतं असं राऊतांनी म्हटलं आहे. तर ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री झाले असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्हाला राज्याचा तुकडा पाडून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. आम्ही ते होऊ देत नाही. उद्धवजी ठाकरे हे हिंदुत्वादाशी फारकत घेऊन मुस्लिम मतासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले म्हणूनच देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजींना धोका दिला. उद्धवजी ठाकरे तुम्ही देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजींच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिली. अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंची युती आहे अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तर भ्रष्टाचारी नेते घेऊन तुम्ही कोणते दिवे लावत आहात असा पलटवार संजय राऊतांनी केलाय. एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. तुम्ही तुमचं बघा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे. मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात. मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात. मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात. हा, तुम्ही एकमेकाचा मालिश करायला एकत्र आलाय का? हे सगळे भ्रष्टाचारी इतर पक्षातले घेऊन तुम्ही काय कोणते दिवे लावताय? निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लफंग्यांच्या हातामध्ये शिवसेना दिली असं संजय राऊतांनी म्हटलं. मुंबई महापालिकेमध्ये बदला घेतला जाईल असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. शिवसेना फोडलीत मराठी माणसाची, हे तुमचं महाराष्ट्राचं बाबतीत केलेलं कर्तव्य. मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती एका लफंग्याच्या हातात दिली तुम्ही. हे तुमचं मराठी प्रेम? मतभेद असतील राजकीय, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केलंय आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल.